आजवर कारण मग कार्य करता कविता कार्याशिवाय नाही. आता मी एक अभंग म्हणते बरं का. कोण्या कारणाशी आले तुम्ही येते, घरातून जेव्हा बाहेर निघाले, संग घेता झाले काय सांगा, आणि वस्तू कुठे बा ठेवली सांगा जडेकरी गुरुपुत्रा, वस्तूचे कारण पडेले बा जेव्हा, कुठे जासाल तेव्हा शोधावया, तुका म्हणे वस्तू आहे किंवा नाही सांगा लवलाई गुरुपुत्रा. सद्गुरूला शरण गेलो गेलो वेळा वेळा, वेळा साधला अमृताचा, उत्तरेशी आलो पचनी राहिलो, तिथे मिळाले आत्मलिंग, मुळरंबी आलो गणपती भेटला, निरोप सांगताला तुम्हाला गे, एकनाथ म्हणे दत्ताच्या कृपेने सांगतला प्रश्न गुरुराया, घरातून जेव्हा बाहेर निघालो संग घेता झालो पंचप्रास. आले का बरोबर. आपण फार सुंदर आहे आणि वृद्ध लोकांची सेवा चांगली करण्यात आलेली आहे. या माणसाला देव चांगली जागा देव, या वृद्ध लोकांसाठी पुण्य घ्या लागले, त्याच्या आत्म्याला शांती मिळव, चिराय हो चिराय हो. कसं वाटते आमचं आश्रम तुम्हाला? छान वाटतं. काय काय व्यवस्था करा वाटते असं तुम्हाला वाटते त्याच्यामध्ये? व्यवस्था गायची आहे, पक्ष्याची आणि माणसाची, तीनच सेवा पाहिजे. पक्षी गाई आणि माणूस. गायची सेवा ही महत्वाची आहे ना, गोमाता आहे ना ती. शुक्ल पक्ष, तीन त्रिभुवन, बालपण तरुणपण म्हातारपण, चार वेद, चार खाणी, चार वाणी, चार देह, चार वर्ण, पाच पंचीकरण, पंचमहाभूत, पाच तत्व, सहा षडविकार, सहा शास्त्र, सात सप्तऋषी, सप्तपाताळ, सप्तपुर्या, आठ अष्टभैरव, अष्टभाव, अष्टविनायक, आठवा कृष्ण भगवंताचा अवतार, नवविधी भक्ती, नवनारायण, नवनाथ, 10 आपले 10 दिशा, आपली 10 आधी, 10 रावणाची तोंड, 11वा हनुमंताचा रुद्र अवतार, 12 राशी, 12 महिने, 13 आपली 13वी, 14 भुवन, 15 वाडा, 16 सोहळा, 17वे अखंडधार, 18 पुराण, 19 गेलं बरं का, 21 स्वर्ग, 25 वेळा, 36 मूळाक्षर, 5 पांडव आणि 100 कौरव. पूर्णविराम.